नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी माझी नवी अक्करबोट्ट्या नावाची कादंबरी तिच्या भागांचं कथन करत असतो. बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी. आज शुक्रवार. आज भाग 22वा. 21व्या भागामध्ये आपण असं पाहिलं की रत्ना तिच्या बाळंतपणानंतर माहेरी गेली आणि मग परस्परच माहेरातून ती नांदायला सासरी न येता वाशिमला नवऱ्यासोबत खोलीवर राहायला गेली. आणि या गोष्टीनं सासूला धक्का बसला. सासूनं वंदनाला पाठवून तिला निरोप दिला की माझा तुझ्यावर राग नाही, माझा राग होता तुझ्या पोटातल्या किडकावर, तू घरी राहायला ये. पण वंदनाचं तिनं ऐकलं नाही आणि वंदनाला तिनं चांगली वागणूकही दिली नाही असं वंदनाला वाटलं. कारण वंदनाला जेव्हा ती बाहेर निघाली तेव्हा तिला वाटी लावायला दारापर्यंत ती आली नाही आणि वंदनाला या गोष्टीचा राग आला. आता घरी आल्यानंतर काय झालं की सासूनं विचारलं की काय म्हणली का ती. वंदनानं एकाचं दोन सांगितलं की ती मेल्यावरच काय, पण कव्हाच त्या गावात पाय टाकणार नाही. काहून तर त्या घरात माझ्या सासूची सावली भूत म्हणून राहील. आणि ह्या गोष्टीनं मग सासू खूपच चिडली. मग ती रत्नाला शिव्या देऊ लागली. तिचा ताण वाढला. मग तिने असा हे केला उलट की तिले निरोप पाठव की तू काही सुधी मरणार नाहीस, येले होऊन तू मरशील, तुझ्या मायांगात किडे पडतील, तुले कोणतंच माणूस जवळ धरणार नाही, तू मरशील तेव्हा मात्र मी तुझ्या मड्यावर मुतायसाठी जरूर येईन. वंदनाला असा ताण वाढता ठेवणं आता आवश्यक होतं. कारण तिला सासूचा बदला घ्यायचा होता आणि एकतर रत्नानंही तिचा जो अपमान केला होता त्याचाही बदला घ्यायचा होता. म्हणजे लक्षात आपल्या आलं असेल की वंदना ही मुळातच दुष्ट प्रवृत्तीची बाई होती. आणि म्हणून मग त्या दोघीमध्ये जास्तीत जास्त दुरावा कसा निर्माण होईल. आता दोघीमध्ये म्हणण्यापेक्षा मग एकेरीच आता सासूच्याच मनात. कारण आता रत्ना तर तिचं काही ऐकणार नाही असं ती करू लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की मग सासू रस्त्यानं निघाली, समजा वावरात जायला निघाली तर मग बायका कुचू करू लागल्या. गावातही समजलं होतं की रत्ना माहेरला सासरला राहायला न येता ती वाशिमला नवऱ्यासोबत राहायला गेलेली आहे. आणि बायका मग हिला दोष देत. कोणाला? सासूला. आणि बायका काहीतरी असं कुचकुच आपल्याबद्दल बोलतात. आपण चाललो की हे सासूच्या लक्षात आल्यावर मग सासूला काही ते बरं वाटेना. तिनं वंदनाजवळ येऊन तसं म्हटलं की का ग बायका मले काही म्हणत राहतात असं मला वाटते. मी रस्त्यानं चालली की माझ्याकडे त्या पाहत कुचकुच बोलत राहतात. आता वंदनानं असं म्हणायला पाहिजे होतं ना की तुम्ही का लक्ष देता, मग तुम्ही सरळ मुकाट्यानं जा ना. पण वंदनानं तेल ओतलं. मग बाया कुचू करतात तर तुम्ही कोण मुके राहता. जी कोणी कुचू करत असाल ती जाऊन भांडा ना तुम्ही. चांगली आहेस गाडा. मात्रा बरोबर लागू पडली. आणि दुसऱ्या दिवसापासून तेच सुरू झाले. एखाद्या बाईनं रस्त्यानं जेव्हा सासू चालली आणि एखाद्या बाईनं तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी कावं भोकर डोळे, काय पाहायली, मी का तुले माणूस वाटायली का भूत वाटायली, असं प्रत्येक बाईला काही ना काही बोलत सासू वावरात जात होती
आणि वावरातून तशीच गावातून येताना भांडत भांडत घरी येत होती. ही गोष्ट सगळ्या गावभर झाली. आणि हळूहळू वंदनानंच काही बायका जेव्हा तिला म्हणायला आल्या की का तुझी सासू असं 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 करायली, तर वंदनानंच त्या बायानं सांगितलं की आता माझ्या सासूचं डोकं काही काम करायला नाही, जराशे त्या सरकल्यासारख्या झाल्या, तुम्ही तरी जरा जपून राहा, त्याच्यासमोर काही म्हणू नका, काही बोलू नका. ही गोष्ट गावात पसरल्यावर की सासूचं डोकं बिघडलं, त्याच्यात आणखी पुन्हा एक ठिणगी जास्तीचीच वंदनानं टाकली. बायका आता गप्प बसलेल्या होत्या, तिच्याकडे पाहताही नव्हत्या. ती चालली, सासू चालली की खाली पाहत होत्या किंवा इकडे तिकडे पाहत होत्या. पण तरी सासूला वाटे की माया माघारी का होईना पण बाया काहीतरी म्हणत असतीलच. आणि मग ती वंदनाला विचारलं की का बाया मा तोंडावर काही म्हणत नाही पण माघारी तर काही म्हणत असतील ना. वंदना म्हणे तर आता तुम्हाला नाहीत म्हणत पण माझ्याजवळ येऊन म्हणतात. हा, तुझ्याजवळ येऊन म्हणतात? मग तुम्हाला काय वाटलं? कोण काय म्हणलं सांग बरं. आता काय काय सांगू तुम्हाला आणि कोणाकोणाचं सांगू? तिथं काय एक आहे? मी वावरात तुमच्या मागं रस्त्यानं चालली का काही पाणी गिनी आणायला का विहिरीवर गेली की बाया विहिरीवर बोलतात, धुळायला गेली की तिथंही बोलतात, हागणदारीत गेली की तिथंही बोलतात. कोणाचं म्हणून सांगू? नाही, तू सांगच. जाऊ द्या ना, तुम्ही असा ताणच घेता पा आणि मग उगं डोकं खराब करून घेतात आणि गावात लोक मग तुमच्याबद्दल म्हणतात की ही मॅड व्हायली का? हा, भले मॅड म्हणाले. हो, म्हणणारच आहेत ना. आता तुम्ही तसं वागायल्यावर म्हणणार नाहीत का? कोणतीही म्हणणारी सांग. अहो, मॅड म्हणणं तर बरं, पण त्याच्याही पलीकडे एका बाईनं मला असं म्हणलं की आता काय तुम्हाला कसं सांगून कसं नाही. नाही तू सांग मला, सांग कोणती काय म्हणली ते. तिच्या आत्ता झुपुट्या जाऊन लुसतो. तुम्ही शांत व्हा, इतका ताण नाही घ्यावा माणसानं. जग हे आपलंच चुकलं ना, आपलंच चुकलं, आपल्या घरातलं भांडण रस्त्यावर गेलं किंवा आपलं घरातली भानगड रस्त्यावर गेली, त्याच्यामुळे आता जग तर बोलणारच आहे. ते नको सांगू तू मुले, ती कोणती बाई काय म्हणली ते सांग. आता वंदनाला प्रश्न पडला की आपण कोण्या बाईचं नाव सांगा. म्हणजे गरीब बाईचं नाव सांगितलं उगी की बिचारी ती झुपुट्या लुचून घेईल आणि तिला काहीच करता येणार नाही. त्याच्यापेक्षा गावात जी बाई सगळ्यात अगोचर आहे अशा बाईचं नाव सांगितलं पाहिजे. आणि तशी बाई फक्त एकच होती, सुदाम सरपंचाची बायको सुजानी. ती गावात कोणालेच हार जात नव्हती अशी होती. आणि मग वंदनानं तिचं नाव सांगितलं. काय म्हणली ते सांग. तर त्या म्हणल्या आता सांगू का नको असं मला वाटलं. नाहाक तुम्ही मग तुमचं एरीच तर डोकं जाग्यावर नाही राहिलं आणि तुम्ही जास्तीत जास्त करसाल. ते काही हो, तू मला सांग काय ती म्हणली ते सांग. अहो, त्या म्हणल्या की तुझी सासू साव सुदाली आणि गाव पुदाली आहे. हा, अशी म्हणली? आणि काऊन म्हणली? मी काय केलं असं ते सांगितलं का तुले तिनं? हो, ते बिन सांगितलं, पण आता ती मी सांगत नाही. तुम्ही काही का म्हणणं ना. नाही, तू सांगच. तुले माही शपथ आहे, तुला तुझ्या दोन्ही पोराची शपथ आहे, तुला तुझ्या नवऱ्याची शपथ आहे, तुझ्या सासरीची शपथ आहे. सांग. आणि सासूनं घेऊ पटच घेतला. आता वंदनाला हे सांगायचंच होतं, पण एकाएकी कसं सांगा. जाळ
जर होत नसेल तर त्याला फुका लागते ना. एकदा फुकून जमते का? फू 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 17 खेप केल्यावर मग भडका उठते. आणि आता भडका उठायची पाळी आली म्हणून वंदना म्हणू लागली, आता माय तुम्ही म्हणायल्या म्हणून मी सांगतो, नाही तर माया तोंडातून अशी गोष्ट पण पडू नये आणि तुमच्या बाबतीत तर लगेच पडू नये. सांग काय ते, सांग सांग अदुगर. तर त्या सुजान फुई म्हणल्या, अव वंदे तुले माहीत नाही तुझी सासू कशी आहे ते. म्हणलं कशी आहे? अहो म्हणे मी होती ठामेठोक म्हणून, नाही तर तिनं मी जर अशी तशी असती तर तिनं माझा संसार बुडवला असता. हा, असं काय केलं माझ्या सासूनं? काय केलं? अव ती माझ्या नवरीच्या मागं लागली होती माझ्या घरात घुसायसाठी. हा, अशी म्हणली ती सुजानी मला अशी म्हणली. सासूला ताण आला आणि म्हणले आत्ता तिच्या जाऊन झिंजा उपटतो. सासू तावा 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 घराच्या बाहेर सुजानीला शिव्या देत रस्त्यावर हात वारे करत 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 निघाली. आणि वंदना मुकाट्यानं माडीवर गेली. कशासाठी? काहीच काम नाही. पण सासू रस्त्यानं जात आहे हे वंदनाच्या चुलत जाऊन पाहिलं आणि ती पटकन हाका मारत आली, अहो वंदुबाई वंदुबाई वंदुबाई. पण वंदनानं नी ऐकल्यावरच घेतलं. आणि मग जेव्हा 4-5 हाका तिनं मारल्यावर मग म्हणे कोण हे गड्या, काऊन हाका मारायल्या? अहो म्हणे वर काय करायला, माडीवर खाली या. काय झालं? खाली या अगोदर मग सांगतो. वंदना खाली आली तर तिची चुलत जाऊन म्हणली, अहो सासूबाई रस्त्यानं गेल्यात कलमा करत, कोणाच्या घराकडे जातात आणि कोणासंग भांडतात असं वाटायलं. आता माय काय कराव, यायचं आता काही खरं उरलं नाही व. आता मामाजीले सांगा लागतं की यायला दवाखान्यात नेल्याशिवाय भाग नाही. अहो ते दवाखान्याचा भंड पडो, पण अगोदर जा तुम्ही त्याच्या मागण त्याले आणा वापस. हो माय आता जाणं तर भागच आहे. असं म्हणत वंदना आणि तिची जाऊ बाहेर पडल्या. वंदनानं दार ओढून घेतलं, दाराला कडी लावली आणि सासूच्या माग झपाट्यानं निघाली वंदना. मित्रांनो, या भागालाही लाईक करा, कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा. आणि माझं हे चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या वेळेस आणखी नवा भाग घेऊन आपल्यासमोर हजर होतो. तोपर्यंत नमस्कार.